नमस्कार मित्रांनो, KRP यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, ज्यांना यूट्यूब क्रिएटर बनायचं आहे, यूट्यूब या फील्डमध्ये उतरायचं आहे आणि स्वतःचं करिअर करायचं असेल, डेडिकेशननी काम करायचं असेल तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये सामील व्हावं लागेल। त्याचबरोबर 1 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला 1000 सबस्क्रायबर पूर्ण करावे लागतील आणि 4000 सार्वजनिक वॉच आवर्स म्हणजे 4000 तास लोकांनी पाहिलं पाहिजे हे 365 दिवसाच्या आतमध्ये, तर आपलं चॅनल मॉनिटाईज होतं आणि आपल्याला पैसे कमवण्यासाठी संधी मिळते। तर यूट्यूबचे नियम आणि पॉलिसी मॅटर जे आहेत ते सगळं पाळलं पाहिजे आणि गुगल ॲडसन अकाउंटला लिंक होणं गरजेचं आहे। ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण यूट्यूबमध्ये पैसे कमवू शकतो, सक्सेस मिळवू शकतो। त्याचबरोबर सामग्री कंटेंट तयार करा, म्हणजे चांगलं कंटेंट जर असेल आपल्याकडे तर लोक तो व्हिडिओ पाहतात आणि आपल्याला त्याचा बेनिफिट मिळतो। म्हणजे तुमच्या आवडीनुसार विषय निवडा असं म्हटलेलं आहे। त्यात उदाहरणार्थ फूड असेल, टेक, एज्युकेशन, ब्लॉगिंग असेल, गेमिंग असेल, फिटनेस असेल, उच्च गुणवत्तेचा आकर्षक आणि नियमित कंटेंट अपलोड करा, टायटल अशा गोष्टी। तसेच डिस्क्रिप्शन आणि थंबनेल चांगले ठेवल्यास परिणामकारक व्हिडिओ बनेल आणि आपलं वॉच टाइम पूर्ण होईल आणि आपले व्ह्यूअर्स देखील वाढू शकतील। मित्रांनो, तसेच स्पॉन्सर्ड व्हिडिओ म्हणजे एखाद्या ब्रँडशी संपर्क साधून त्यांच्या उत्पादनांचा प्रचार करणे। त्याचबरोबर तुमच्या चॅनलला चांगला दर्शक वर्ग म्हणजे ऑडियन्स लागतो, तोही आपल्याला या माध्यमातून मिळवता येऊ शकतो। त्यानंतर ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजेच प्रॉडक्ट लिंक, उदाहरणार्थ Amazon ॲफिलिएट प्रोग्राम। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक आपण टाकली तर त्या लिंकच्या माध्यमातून जो कोणी त्या लिंकवरून खरेदी करतो तेव्हा तुम्हाला कमिशन मिळू शकते। तसेच मेंबरशिप आणि सबस्क्रिप्शन, यूट्यूब चॅनल सदस्यता म्हणजे चॅनल मेंबरशिप सुरू करून प्रीमियम कंटेंट देऊ शकता। त्याचबरोबर पॅट्रियॉन सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून आर्थिक पाठिंबा मिळवू शकता। 6वा मुद्दा आहे डिजिटल उत्पादने विक्री करा। आपले ऑनलाईन कोर्स, ई बुक्स, प्रीसेट्स, मर्चेंडाइज यांचा प्रचार करा। तसेच शैक्षणिक व्हिडिओ किंवा ट्युटोरियल तयार करणाऱ्यांसाठी हा यूट्यूब चॅनल हा उपयुक्त ठरू शकतो। 7वा सुपर चॅट आणि सुपर स्टिकर्स। जेव्हा लाईव्ह स्ट्रीमिंग करताना प्रेक्षक तुमच्यासाठी सुपर चॅट किंवा स्टिकर्सद्वारे पैसे देऊ शकतात, म्हणून आपण सुपर चॅट आणि सुपर स्टिकर्स हे सुरू करणं आवश्यक आहे आणि ते आपल्याला करता येऊ शकतं। 8वा पॉइंट आहे सतत अपडेट राहा। नवीन ट्रेंड्स आणि व्हायरल कंटेंटच्या संधी शोधा। त्याचबरोबर तुमच्या प्रेक्षकांच्या अभिप्रायावर काम करा, त्यामुळं आपलं चॅनल आहे तो म्हणजे इम्प्रूव्ह होऊ शकतो, ग्रो होऊ शकतो आणि आपल्याला अर्निंग त्यातनं चांगला मिळू शकतो, फायदा होऊ शकतो। मुद्दा क्रमांक 9 नेटवर्किंग। इतर युट्यूबर्स सोबत कोलॅबोरेशन करा, तुमच्या चॅनलची पोच वाढवा। इतर युट्यूबर सोबत आपण जर कोलॅबोरेट करून आपलं दोघात मिळून काम सुरू केलं तर त्यातनं आपल्याला बेनिफिट जास्त होऊ शकतं आणि आपलं चॅनल अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रो होऊ शकतो, व्हायरल होऊ शकतो, म्हणून आपण नेटवर्किंगचा वापर केला पाहिजे। त्याचबरोबर 10वा मुद्दा आहे प्लॅटफॉर्मवरून इतर स्रोतांकडे आकर्षित करा। प्लॅटफॉर्मवरून इतर सोर्स आकर्षित करा म्हटलेलं आहे। त्यात म्हटलेलं इंस्टाग्राम, टिकटॉक किंवा ब्लॉगद्वारे आपल्या यूट्यूब चॅनलचा प्रचार करा। म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला आपण करतोय, परंतु यूट्यूबचा आपल्या इंस्टाग्राम, टिकटॉकच्या माध्यमातून देखील आपल्या यूट्यूबचा प्रचार करायचा आहे। धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा। थँक्यू।